मध्ये विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. ओमकार बॅक टू द पवेलियन. डीजे तयार ठेवा. सचिन 11 माथेरान या टीमची, अर्थात तुम्ही पाहू शकाल बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सचिनला, नॉन स्ट्राईक एंडला अजयला पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकर पुन्हा एकदा सेकंड बॉल हाताळत असताना अविनाश आपला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो. ओहो, यावेळेस मात्र जबरदस्त बॉल हाताळ होता. ओहो, त्या ठिकाणी थोडासा जरूर आपण बघितला ना तर मिसअंडरस्टँडिंग आणि तदनंतर थोडीशी हाईट फॅक्टर जरूर भरपूर उंची पाहायला मिळाली होती बॉलची. आणि तदनंतर हा बॉल येतोय वाईट, इथे घेतली जाईल एक सिंगल धाव. अर्थात फलकावर धावा लागले जातील ते मात्र 2. तिसरा बॉल देखील डॉट आलाय. गोलंदाज अविनाशची दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना या ठिकाणी आपण बघतोय जिसमें है कितना दम तो है बाजीराव सिंगम हे सांगत असताना गोलंदाजची दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अगदी अविनाश वाघ. जबरदस्त खेळाडू आहे. अगदी पाहिलं ना तर हे 2 खेळाडू ना सातत्याने व्यावसायिक क्रिकेटर मध्ये खेळत असतात. अगदी तुम्ही पाहू शकाल अजयजी भस्मा आणि तदनंतर अविनाश वाघ, दोन्ही खेळाडूंचं बॅटल जबरदस्त आहे. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने फटकावून साईडला खेचायचा होता. त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला खरं तर बॉल ट्रॅव्हल झाला होता, घेतली जाईल बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. आणि इथे पहिलं षटक जरूर चालू आहे आणि स्कोर बोर्डवर धावा बघतोय ते मात्र 3. 3 षटकाची मॅच आहे, 3 धावा बनले. स्ट्रायकिंग एंडला सचिनला आपण बघतो. यावेळेस सचिनला खेळावं लागेल कारण धावा कमी आहेत. समोर वाघाची वाडी टीम आपण बघतोय, अतिशय चांगली टीम आहे. आणि सध्या बॉलिंग मार्कवर देखील अविनाश वाघला तुम्ही पाहू शकाल जबरदस्त बॉलिंग अद्यापर्यंत राहिले. आणि हा बॉल नक्कीच कशा प्रकार बॅटची टॉप एज यष्टी रक्षकाने केलेली चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, चेंडू सीमा पार, 4 चौकार. येस, थँक्यू. चला ऑलिंडर भक्ताचवाडी गावचे ऑलिंडर आपण या ठिकाणी बसू नका. मैदानाच्या चारी बाजूला लगेच जा. फिल्डर येऊ द्या. आपण फिल्डर आपण आतमध्ये या. चला भक्ताचवाडी टीम आपण लगेच ऑलिंडरच्या स्वरूपात जायचंय. टीम भक्ताचवाडी या त्या साईडला जा. चला बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. या बॉलची पूर्तता करा. यस, नवीन बॉल द्यायचा आहे लगेच. या ठिकाणी पाहिलं ना तर नक्कीच पहिलं षटक प्रगती पथावर आपल्याला जरूर पाहायला मिळते. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय ते मात्र 7 या धावसंख्येवर. 1 विकेट ओमकार बाद झाला. तदनंतर सचिन एंटर झाला. सचिनच्या बॅटमध्ये आपण लॉंग स्टॉप रिझन मध्ये एक चौकार जरूर पाहिला. आणि कमालीची बॅटिंग करत असताना सचिनला या ठिकाणी बघतोय. स्कोर बोर्डवर जर विचार केला ना तर 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 7 धावा. एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का की सचिन 11 माथेरान टीम इथून धावा बनवू शकते का?
7 धावा आवडी अविनाश वाघ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त गोलंदाज आहे. शेवटचा बॉल हो या बॉलवर अगदी शॉर्ट मिड ऑनला त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये बॉल जरूर पकडला आणि पहिला या ठिकाणी षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोचले ती मात्र 7 या धावसंख्येवर. 6 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय. 7 धावा आपण बघतोय. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश वाघ दोन्ही सख्या बंधूंची जोडी जी मात्र आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली. प्रथम षटक आपण जरूर हाताळला होता अगदी अविनाश वाघ या गोलंदाजाने आणि तदनंतर आता अंकुश वाघला तुम्ही पाहू शकाल. दोघे सख्या बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सध्या चांगली कामगिरी जी मात्र अविनाशची पाहायला मिळाली. आणि यावेळेस आता स्ट्रायकिंग एंडवर येतोय फलंदाज अजय बसमा. अजयकडे क्षमता मॅचमध्ये धावा बढवण्याची, कारण मोहपाड्याच्या विरोधात कमालीची बॅटिंग साकारली होती. तब्बल पाहिलं ना तर षटकार चौकारांची आतषबाजी जी मात्र पाहायला मिळाली होती. आता यावेळेस मात्र समोर गोलंदाज आहे अंकुश आणि त्याच्या अगेन्स्ट खेळायचं आहे ते मात्र बॅटर अजय बसमाला. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश वाघ एक चांगला गोलंदाज अगदी पाहिला ना तर वेग भरपूर पाहायला मिळेल, शंका नाहीये. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल येतो डॉट म्हणजे चांगला बॉल. अर्थात पहिला बॉलचा अगदी उसळी पाहिली ना जबरदस्त राहिली होती. येस त्या ठिकाणी रिव्ह्यू जरूर घेतलाय ते आम्ही चेक करूया. स्पाइटचं या ठिकाणी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे, पंच फेअर डिलिव्हरी अगदी चांगला बॉल रिलीज केलाय जरूर. अगदी इष्टेच्या वरनं हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी पहिले तर डॉट बॉल जरूर आलाय. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंड बॉल हो यावेळेस मात्र फटका चांगला मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव, एका धावावर संघर्ष चालू आहे. एक धावेला खूप महत्व दिलं जात आहे क्रिकेटमध्ये. अगदी एक धाव देखील शेवटच्या मोमेंटला जरूर चांगली पाहायला मिळेल. अगदी पाहिलं ना तर नक्कीच नेक्स्ट बॅट्समन अर्थात ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल तो मात्र सचिनला तुम्ही पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडवर धावा बनवाव्या लागतील. 8 धावा बनलेत स्कोरबोर्डवर. 2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. एखादा षटकार एखादा चौकार ह्या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. पुन्हा एकदा सचिनच्या बॅट मध्ये दी पाहिलं ना तर जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहतोय सचिन. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा बॅटची कट जरूर होती. तदनंतर फर्स्टली पदून अगदी बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यस इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यस एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जबरदस्त या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघाचे एफर्ट भरपूर आहेत आणि इथे एक धाव जी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. संघाचे जर विचार केला ना तर फलकावर धावा लागले गेले ते मात्र 13 धावा आपण बघतोय. यस रनआउट साठी चेक केलंय. यस
सेफ आहे फलंदाज, म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. अजय ज्याच्याकडे या धाबेचा खरं तर क्षमता आहे धावा घेण्याची, ते धावा देखील येतात त्याच्या बाट बंद, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. अर्थात 13 बनलेत. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा अजय बसमा त्याच्या बाट मधून ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली, बॉल चाललाय फरार. 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. अभिषेक 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 फ्रीज मध्ये जाऊन बस. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, फटका क्लास आहे. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग 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 लेगच्या दरम्यान चेंडू सीमा पार, षटकार. समाप्त झालाय. 2 षटकाचे मॅच समाप्त झाले. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 23. 23 धाव संख्येवर एक कमालीची बॅटिंग करत असताना 23 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. बॅट्समनचा विचार केला तर अजयच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला, चौकार देखील पाहिला. ऑन साइडला जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना या मॅच दरम्यान किती धावा बनल्या जातील या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. आणि स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 23. शेवटचा षटक जो मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय गोलंदाज महेशला तुम्ही पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे हा देखील, परंतु सध्या मॅच महत्वाची आहे. त्या मॅच मध्ये धावा तुम्हाला रोखायचे. 2 षटकामध्ये 23 बनल्यात आणि या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. परंतु स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल सचिनला, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अजयला पाहू शकाल. अगदी पाहिलं तर या खेळाडूच्या बॅटमध्ये जरूर धावा आल्यात, परंतु सचिनची साथ देखील त्याला भरपूर चांगली मिळते. ओ यावेळेस मात्र बॅटची टॉप एज, फलंदाज होईल फेल. डायमंड डकची शिकार ठरत असताना फलंदाज इथे बाद होईल. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. तयार होईल तो मात्र गोलंदाज महेशला तुम्ही पाहू शकाल. अगदी ज्याप्रमाणे चातक पक्षी पाण्याची वाट पाहत असतो ना, त्याप्रमाणे अजय देखील स्ट्राईक घेण्यासाठी वाट बघतोय. परंतु ती स्ट्राईक पाहायला मिळेल का, की राम या मॅच मध्ये धावा पडवेल. हो यावेळेस मात्र थोडासा खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे वाईट चेंडूची सांगता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. स्कोर बोर्डवर जर विचार केला तर जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर. 24 धावा आपण बघतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, अगोदरच उशीर झालाय आणि त्याच्यात देखील अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. एका साईडला BCC चिंचवलीला देखील तुम्ही पाहू शकाल एक इन मध्ये नेक्स्ट मॅचसाठी जरूर पाहू शकाल. त्यांना देखील या मॅचमध्ये कोणता संघ जास्त धावा बडवेल त्या संघाला जरूर या ठिकाणी बाय दिली जाईल. अर्थात प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही पाहू शकाल पळसदरी संघाने देखील भरपूर धावा बनवल्यात. या मॅचमध्ये किती धावा बनल्या जातील. फुलटॉच हा बॉल पाहायला मिळाला होता. अगदी पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अंकुश त्या ठिकाणी आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. इथे स्ट्राईक रोवर आणलं जात आहे. तो बॅट्समन तुम्ही पाहू शकाल अजय भस्माला. एक चांगला खेळाडू आहे. अजयकडे गुणवत्ता आहे.
भरपूर चांगली पाहायला मिळेल. गुणवत्ता जर पाहिली ना तर त्याची बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे आणि तेच साध्य करत असताना आज त्या स्ट्रायकिंग रेटने देखील धावा जमवाव्या लागतील. सध्याच्या घडीला चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून जरूर झाले. चांगले बॉलची वाट पाहत असतो, खराब बॉल सोडून देत असतो तो फलंदाज सचिन. हो यावेळेस फटका फसलाय, शतरक्षक नाही. जर त्या ठिकाणी पाहिलं तर नो मॅन्स लँडला चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला होता, घेतली जाईल 2 धाबा. इथून हरणाच्या गतीने आणि चित्याच्या चपळाने घेतलेल्या 2 धाबा ज्या मात्र आपण या ठिकाणी बघतोय. आणि या 2 धाबेने धाव फलक हळूहळू का होईना परंतु जाण पोहोचेल 27-27 या आकड्यावर. असं म्हटलं जातं ना की हळूहळू का होईना परंतु रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. इथे तुम्हाला अडथळा येत असेल तर त्यावर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो ओ फटका क्लास आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 6 षटकार. काबर देखील फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षकाने झेल जमिनीला ड्रॉप जरूर केले आणि तिथे पाहिलं ना तर 2 धाबा जे मात्र सहजगत्या प्राप्त केलेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि ते स्वतःकडे स्ट्राईक जरूर ठेवले. आता जर पाहिलं ना या मॅच मध्ये मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एका साईडला अगदी पाहू शकाल तुम्ही अविला, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल अजयला. दोन्ही जीवलग मित्र आहेत, एकमेकांच्या वाढदिवसाला नेहमी सातत्याने पाठिंबा देत असतात. परंतु आज मित्र नसून एकमेकांचे विरोधक आहेत आणि ते साध्य करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. यस गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा महेशला आपण पाहू शकाल. अगदी चांगला गोलंदाज आहे परंतु प्रहार देखील फटके देखील येत असतात. यावेळेस ऑन साइडला स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाजाच्या बॅट मधून अजय मोकळे हो, परंतु बॅटिंग भरपूर चांगली राहिली आहे. धाव फलकावर धाबा लागले गेलेत 41, त्यांच्या बनले 43, यांच्या बनलेत 41 आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायच्यात 42 धाव संख्येचं टार्गेट आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत, 42 धावा बनवायचेत. इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल सचिन 11 माथेरान टीम मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल अगदी चांगले खेळाडू आहेत. सातत्याने या खेळाडूंचा बोलबाला जरूर राहिले, मग तो पनवेल विभाग असो, अंबरनाथ विभाग असो किंवा कर्जत विभाग असो, या सर्व विभागामध्ये ज्यांनी खरं तर अगदी नाव कमावलंय तो सचिन 11 माथेरान संघ आपण या ठिकाणी बघतोय. परंतु दुसऱ्या साईडला विसरून चालणार नाहीये. एका साईडला तुम्ही पाहू शकाल अवि वाघ, ज्याची बॅटिंग देखील भरपूर चांगली आहे, म्हणजे ह्या धावा देखील सहजगत्या चेस करू शकतात. 18 बॉल आणि 42 धाव संख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. 42 बनवायचे, कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक 2026 हे भव्य दिव्य नाटची रजनी शृंखला तुम्ही पाहतात.
अगदी थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन देखील आपण पाहिला, उद्घाटन सोहळा देखील पाहिला आणि शेवटच्या दिवशी देखील तुम्ही योगेश वाघ सरांना देखील पाहू शकाल. अगदी आज देखील तुम्ही संतोष शेंडे सरांना देखील पाहतात, उद्या देखील त्यांना तुम्ही पाहू शकाल, यात शंका नाही आहे. म्हणजे उद्या आम्हाला आरामदारी भेटेल. अर्थात जबरदस्त ट्रॉफी आपण बघतोय. अगदी ही ट्रॉफी ना जो संघ घेऊन जाईल त्या संघाला पिकअप शिवाय पर्याय नाही, बरोबर ना? कारण टू व्हीलरवर तर जाणार नाही, कारण तिसरा सीट जरी म्हटला ना तरी पण कठीण होऊन बसेल. म्हणून तुम्हाला पिकअप असणे गरजेचं आहे. या मॅचमध्ये कोणता संघ आज सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, मोटू आणि पतलू. अर्थात तुम्ही पाहू शकाल बॅट्समन अंकुश आणि त्याच्या साथीला रुपेशला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला रुपेश, नॉन स्ट्राईक एंडला अंकुश, अशी सलामीची जोडी आपण बघतो. 18 बॉल शिल्लक आहे, तुम्हाला बनवायच्यात 42 धावा. बनवल्या जातील का? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीपला तुम्ही पाहू शकाल. अगदी पहिला बॉल रिलीज करत असताना 38 सर्कलचा बंधन आहे. पहिलाच बॉल वेग 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 आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी संदीपचा विचार केला ना तर आम्हाला एका गोलंदाजाची आठवण होते. म्हणजे जर तुम्ही पाहिला तर विश्वजीत ठाकूरची आठवण होते, अगदी मोठ्याची आठवण होते, तशी गोलंदाजी देखील आपण त्याची पाहतोय. अगदी वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल आलाय डॉट, 38 सर्कलचं बंधन आहे. पहिला बॉल डॉट जरूर आलाय. सेकंड बॉल रुपेश बॅटर तुम्ही पाहू शकाल, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप वीर, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण या ठिकाणी बघतोय. एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने या गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिलाय पहिल्या 2 बॉलवर. परंतु तिसऱ्या बॉलवर पलटवार फटका फसलाय. शतरक्षक बॉल खाली इथे पकडली जाईल. सेकंड बॉलवर आलाय विकेट. मैदानाच्या बाहेर पहिली सफलता प्राप्त करत असताना संदीप गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एसडीचे अशी गाणी लावले ना तर आमचे खेळाडू जे मैदानात फिल्डिंग करतात ना ते देखील नाचू शकतात, कारण त्यांच्या मनामध्ये हा गाणं रुजलाय. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, ते नाव ऐकण्यासाठी उतरले खरं तर टीम वाघाची वाडी संघ आपण बघतोय. आणि ते नावाची छाप सोडत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघ, जो तुम्ही ऑन स्ट्राईकला पाहू शकाल. संदीप वीरच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, परंतु इथे हा बॉल आलाय डॉट. बॅक टू बॅक विचार केला तर चौथा बॉल डॉट. अद्यापर्यंत एकही धाव जी मात्र स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. त्या 2 बॉलवर 2 षटकार येतील का या मॅच मध्ये, की संघ अडचणीत सापडेल टीम वाघाची वाडी, ते पाहिलं जाईल. या 6व्या बॅटने फटका सजवला होता, त्या ठिकाणी देखील स्वतःकडे स्ट्राईक ठेवलं आणि इथे येतोय डॉट बॉल. अद्यापर्यंत एकही धाव आलेली नाही. पहिल्या दिवशी देखील आपण एक निर्धाव षटक बघितलं होतं आणि आज देखील संदीप वीरचं हे निर्धाव षटक पाहायला मिळेल का. गोलंदाज भरपूर चांगला, परंतु स्ट्रायकिंग एंडला अविनाश यस गुडघा टेकवला होता, परंतु त्या ठिकाणी बायच्या स्वरूपात यस डोक्याची घंटा होऊ शकते. डायरेक्ट हिट नाही ना, याला पक्का नेम होय हा का. हा वया नेम पक्का नेम गड्याला, खरंच पक्का नेम आहे गड्याला, कारण त्याला हाणला आहे तसाच. त्याने मात्र घोडं नाही ठेवलं,
मात्र जर घोड्यानं टेली या गाड्याने. नाही, घोड्याला मारणं म्हणजे कठीण काम आहे, परंतु 30 स्टंप जरूर हिट केले आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज अंकुशला मैदान सोडावं लागेल. या मॅच मधील गोल्डन डकची शिखर ठरत असताना अंकुश बॅक टू द पवेलियन जरूर आलाय, परंतु परंतु ते अवघड समीकरण देखील सोपं बनवावं लागेल. येस, पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. आपण या ठिकाणी डायरेक्ट हिट तर जरूर झालाय, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. काय घडणार, काय बिघडणार. येस, बाईकच्या स्वरूपात धाव या ठिकाणी घेतली जाईल एक, आणि ती ओपन केला जातोय अकाउंट एक या धावसंख्येने. एक धाव आपण बघतोय स्कोअरबोर्डवर. आता बडवायच्या तिथून 41 धावा मॅच जिंकण्यासाठी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज रामला तुम्ही पाहू शकाल, एक चांगला गोलंदाज आहे. हो, फटका क्लास आहे आणि दाखवत असताना ठोकला अविनाशच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली आणि बॉलला वाढवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा पलटवार अविनाश या बॅट्समनचा येतोय षटकार. शकाल, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तेव्हा तीच खरी वेळ असते नव्याने काहीतरी सुरू करण्याची, आणि ती वेळ आज वाघाचीवाडी टीमवर जरूर आले. 2 बॉलवर 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉलवर षटकार येईल का? बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळेल का? इथे कमबॅक करावा लागेल राम या गोलंदाजाला, परंतु रामच्या विरोधात देखील बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हे देखील पाहायला या ठिकाणी आपण जरूर बघतोय. एक जबरदस्त बॉल हाताळला होता. बॉल आलाय डॉट गोलंदाजी ट्रॅकवर. रामला तुम्ही पाहू शकाल, अगदी चांगला गोलंदाज आहे. इथे आडव्या बाटने फटकावून साईडला खेचायचा होता, परंतु डाऊन दी बॉल थोडासा खाली राहिला आणि तदनंतर डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अजून एक षटकार आला ना तर मॅच बनू शकते. हो, इथे चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज आपण बघतोय आहे रामला. इथे किती तर मैत्रीपूर्ण लढत जरूर आहे, परंतु या मॅचमध्ये देखील दावा जमवायचे. 2 षटकार आले, तदनंतर 2 बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवर वॉटर स्ट्रोक. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.
बॉल 23ची गरज आहे. या बॉलवर देखील स्ट्राईक येणं महत्वाचं राहील. म्हणजे 4 बॉल शिल्लक असतील त्याच्याकडे आणि त्या 4 बॉलवर जर 4 षटकार आले तरी देखील मॅच जिंकू शकतो. हो यावेळेस देखील यस 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 इथे बॉल मी तर म्हणेन आलाय डॉट आणि पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. आता 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये बडवाचे 4 षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर योगेशला तुम्ही पाहू शकाल. या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ बीसीसी चिंचवली यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. ओहो यावेळेस ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक पाहिला. जागा बनवली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथून मिळतील 4. कोणता संघ खेळण्यासाठी या ठिकाणी तयार होईल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं राहील. म्हणजेच विचार केला ना तर एका साईडला आपण माथेरान टीम बघतोय, दुसऱ्या साईडला वाघाचवाडी टीम बघतोय. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. परंतु यावेळेस फटका आलाय जरूर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. त्या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव. परंतु स्ट्राईक न मिळाल्याने अशा भरपूर मॅचेस असतात की जो स्ट्राईकसाठी देखील लढत असतो, झुंजत असतो, झटत असतो, संघर्ष करत असतो. परंतु संघर्ष करण्याने देखील काही प्राप्त होत नाहीये आणि तेच या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं. असं म्हटलं जातं ना की संघर्ष करत असताना तुम्ही एक वाक्य मी जरूर म्हणेल, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तेच सांगत असताना सचिन 11 माथेरान टीमने केलेलं कमबॅक. बॉल चाललाय यावेळेस स्विच हिटचा फटका बाउंड्री लाईनच्या पाहिला तर वाघाचीवाडी टीम बॅकफुटवर जरूर गेली आणि इथून देऊया वाघाचीवाडी टीमला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा.